चला आज आपण जाणार आहे बागेत जाणार आहे. कुठल्या बागेत जाणार आहे हे बघू. कोण म्हणतं इम्प्रेस गार्डन आणि कोण म्हणतं पु ल देशपांडे बाग. चला बघू आता पु ल देशपांडे बाग कशी आहे आणि आहे का फिरण्यासारखी बघू आपण. महानगरपालिका देशपांडे उद्यान. आता आपण गाडी पार्किंग केली. चला बघू आता मधल्या साईडला इथं सूर्यनमस्कारचं दिसतंय आपल्याला. बघून जाऊ. सूर्यनमस्कार कोणी बघितले नसतील तर सूर्यनमस्कार बघून घ्या. आत्ता आपण आलोय पु ल देशपांडे बागेत. आता बागेत एंट्री म्हणजे पार्किंग केली. आत्ता आपण पार्किंग केल्याच्यानंतर आता बाग पूर्ण बघू आपण. बाग कशी आहे आणि किती मोठी आहे, कोण इंटरेस्टेड, कसे लोक इथं फिरायला यावी आणि कुठल्या कुणी यावं कुणी नाही यावं ह्यांच्यासाठी बाग आपण पूर्ण रिव्ह्यू करू बागेचा. हे आहे लहान लेकरांची जागा खेळण्यासाठी. इथं झोका आहे प्लस इथं लहान लेकरांची झोका आहे. इथं बघा तुम्हीच लहान लेकरांसाठी कसं खेळायला हे बघा. इथे बी झोके भरपूर होते झोके. ते आम्ही लहानपणी खेळलेलं. हे कसं आहे साखळीचं. हे पण येतं लहान लेकरांसोबत खेळण्यासाठी. कोण कोण खेळतं माहिती नाही. सेट होत नाही म्हणजे लहान लेकरासोबत लहान लेकरू, मोठंवालं लेकरू लहान झालंय. घाबरलं. पकड. ए गप्पे रडाले का. बड़ी वाली बच्चे बन गई. पिल्या झोका खेळायचं का. हे नाही खेळायचं म्हणाले. ए दिदू हे हात घेताचा एक हात हा हात बघून ते हे करायला. हा जा खाली. हे कावडे हे पिल्या कुठे गेलं. मध्ये आलं. असं करत लागलं का. उठ चल ये. वरती उभं राहा. बघ तिचे डोळे. त्याला पकड बरं का चांगलं नाही तर पडून ठेव. हे आहे पु ल देशपांडेचं तिकीट. चला आता किती तिकीट आहे आपण ते बी बघू.
म्हणजे किती प्लेट घ्यायच्यात पाणीपुरीचा? एकच. ओके. एवढी गरीब परिस्थिती आली बायकांच्या तोंडात येते, सगळ्यांनी 2-2 पाणीपुरी खावा. 25 रुपयाची पाणीपुरी नाही. एवढी गरीब परिस्थिती कुठे येते का कोणावर?